नेम इज आशुतोष विथ शुभम. मी आणि शुभम आणि आम्ही असे 4 मित्र आज जाणार आहे अक्कलकोटला. अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर असा आपला हा टूर असेल. तर आमची बॅग बघू शकता तुम्ही, मस्त पॅकिंग वगैरे झालेली आहे. माझे मित्र जे आहेत आता 2 आम्ही इथून निघालोय आणि 2 आम्हाला डायरेक्ट रेल्वे स्टेशनला भेटतील. इथून नागोठणे एक स्टेशन आहे, तिथून आपण हा प्रवास चालू करणार आहे. तर नागोठणेवरून आपण जाणार आहे ठाण्याला आणि ठाण्याहून मग आपली ट्रेन आहे रात्री 10 ते 11 वाजेला गाणगापूरसाठी. तर चला. आणि सोबत आपल्या असणार आहे माझा मित्र जो आहे शुभम, जो माझा रूम पार्टनर पण आहे आणि ब्लॉग पार्टनर पण आहे. त्यामुळे आम्ही सर्वच जाणार आहे. तर चला जाऊया आपण सगळे सोबत. येस. सो आपण आलो आहोत आता ठाणे रेल्वे स्टेशनला नागोठण्यावरून आपण आलो आहे कारने. मध्यंतरी मी काही व्हिडिओ घेतले नाही. त्याचं कारण असं होतं की येताना ट्रेन मध्ये प्रचंड गर्दी होती, आम्हाला पाय ठेवायला पण जागा तिथे मिळाली नाही. त्यामुळे आम्ही रेंटल कारने इथपर्यंत आलोय. ठाण्याला आता पोहोचलोय, मस्त जेवण वगैरे केलं हॉटेलमध्ये आणि इथे आल्यानंतर आमचे 2 मित्र आम्हाला जॉईन झाले आहेत. एक आहे आमचा वैभव आणि एक आहे माझा मित्र झांबरे. आम्ही 4 जण जाणार आहेत अक्कलकोट टूरला. आपल्या टूरचं जे नेव्हिगेशन ऑफिसर आपण त्याला म्हणू, असा आम्ही एक नेमलेला आहे, तो म्हणजे आमचा वैभव. तर वैभवलाच विचारू आपण की आपल्याला कसं जायचंय. तर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपल्याला 1113 नंबरची गाडी आहे, कोयंबतूर एक्सप्रेस. याने आपल्याला 509 किलोमीटरचा टोटल आपलं ट्रॅव्हलिंग असणार आहे. आपलं स्लीपर क्लासचे 4 तिकीट बुक झालेले आहेत आणि छानपैकी सकाळी 7 वाजेला मस्त सूर्यप्रकाश येईल आणि मग आम्ही गाणगापूर रोडला उतरणार आहोत. A few moments later. 2 hours later. तर आपण खूप वेळ झाले चालतोय, 1 ते 1.5 तास झाले आम्ही नुसतं फिरतोय ठाणे. कारण आम्ही 8 ते 9 वाजेपासून इथेच आहेत. 2-3 तास ट्रेनला होते म्हणून आम्ही इकडे तिकडे सगळं मार्केट फिरलो. आता सध्या बसलोय कारण भरपूर वेळ झाले चालून इतके दमलो की आम्ही बसायला पण जागा नव्हती. स्टेशन पण पूर्ण फुल आहे. त्यामुळे आम्ही आता इथे थोडं बसलोय, परत ट्रेनची वाट बघतोय. अजून 15 मिनिटं कधी होत आहे, कधी ट्रेन येते, कधी आम्ही बसतोय, कधी पोहोचतोय, याचा उत्साह आमच्या सगळ्यांमध्येच आहे. सगळे बघा कसे बसले आहेत, सगळे थकलेले दिसत असतील तुम्हाला. कारण सगळेच बिचारे बॅग वगैरे घेऊन सगळे असं मस्त 2-3 तास ट्रॅव्हलिंग केली, फिरले, त्यानंतर खूप दमले. त्यामुळे आता पटकन गाडी यावी, पटकन आम्ही जावं हीच आशा करतोय. फायनली ट्रेन मध्ये चढलोय आणि जागा शोधतोय आम्ही कुठे आहे ती. वैभव तुझी जागा कुठे आहे? तुझी
तू इकडे आणि तू याचा नंबर सीट नंबर काय होता? गाडी निघाली पण ना माझी इथे आहे ना. आता ही माझी सीट, 2 तिकडे आणि हा इकडे वरती, असे आमचे तिघांची पण. हे आलंय आपलं कल्याण स्टेशन. रात्रीचे 1:30 वाजले. 1:30 वाजता पण कल्याण स्टेशन मध्ये प्रकाश मस्त दिसतोय. खूप मोठं जंक्शन आहे, त्यामुळे खूप छान स्टेशन आहे हे. तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा शुभम. आपण बघा कसं स्टेशन कडे बघतोय. रात्री 1:30 वाजता झोपायचं सोडून तो स्टेशन कडे बघतोय. तर फायनली इतका वेळ वाट पाहिल्यानंतर 2 तासानंतर आता वाजले तुमचे 1:30. म्हणजे 11चा एक्सपेक्टेड टाइम होता, पण आपली गाडी 1:30 वाजेला प्लॅटफॉर्मला आली ठाण्याला आणि आपण आता ट्रेन मध्ये बसलोय. आम्ही सर्वांनी आमची जागा वगैरे बघितली, आमची सीट वगैरे बघितली आणि आम्ही सगळ्या सीटवर आता बसलोय. आता भेटूया सकाळी. 2 तास सकाळी पण जायला लेटच होणार आहे, कारण 2 तास लेट आली तर सकाळी पण 2 तास लेटच आम्ही पोहोचणार आहे. 7चा एक्सपेक्टेड टाइम होता, पण पोहोचत पोहोचत आम्हाला 9 वाजतील. तर भेटूया सकाळी गाणगापूर स्टेशनला. The next day. तर सकाळचे वाजले 9 आणि आपण आलो आहे आता सोलापूर रेल्वे स्टेशनला. सोलापूर पासून आपला अजून 1 तास तरी आपल्याला साधारण गाणगापूर साठी लागेल. म्हणजे 10-10:30च्या आसपास आपली ट्रेन पोहोचेल गाणगापूर रोडला. तिथून आपल्याला परत 15-20 किलोमीटर ट्रॅव्हल करून जावं लागणार आहे. ते बघू आपण पुढे आता ते कसं करता येईल, कसं जाता येईल. थोडं खाली उतरून कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलाय. आपली ट्रेन आहे कोयंबतूर. सकाळच्या वाजले बघू आता पुढे कसं जाता येईल. शुभम पण आहे. आमची मस्त झोप झाली रात्री, आता उठलोय आणि उठून म्हटलं आता सोलापूर स्टेशन आलंय तर थोडं कॅप्चर करू, म्हणून थोडं बसच्या खाली उतरलोय ट्रेनच्या. Meanwhile. हॅलो. आता मॉरिसने वडापाव घेतले. मॉरिस वडापाव खातोय, मस्त स्पीकर वर गाणे लावून वडापाव खातोय. माझ्या मस्तकी मारलाय. सो आपण फायनली पोहोचलोय गाणगापूर रोड आणि आता गाणगापूर वरून आपण निघतोय बाहेर. बघूया आपण आता कुठे गाडी वगैरे मिळते आपल्याला. गाडीने आपल्याला जावं लागणार आहे गाणगापूरला. तिथे जाऊन मस्त एक रूम वगैरे बघू फ्रेश व्हायला आणि फ्रेश होऊन मग जाऊ मंदिरात दर्शनाला. हे बघा सगळेजण मस्तपैकी आलेले आहेत. मॉरिस, शुभम आणि चांबरे. चला. हे बघा गाडी बघू शकता. गाडी पण कॅप्चर होईल याच्यामध्ये. पूर्ण गाणगापूर स्टेशन. फायनली स्टेशनच्या बाहेर आलो. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर इथे ऑटो वगैरे बघतोय आम्ही कुठे मिळेल तो गाणगापूर मंदिर जाण्यासाठी. तर दिसतंय इथे ऑटो. हे बघा, विचारूया त्यांना काय रेंट वगैरे आहे. रेंट विचार. 2 ते 3 रेंट आहेत. शेअरिंगला किती आहेत? शेअरिंगला 60 आणि डायरेक्ट केली तर 4. हो का?
शेअरिंग कोणता ऑटो आहे तुमचा? शेअरिंगचा ऑटो कोणता आहे? क्रुझर. 60 रुपीज पर हेड. डायरेक्ट मंदिर पर्यंत ते नेणार आहेत आपल्याला. एक क्रुझर आहे. 50 किंवा 60 ते बार्गेनिंग वेळेवर करू शकता तुम्ही. आपल्याला ते 50 बोलले. मॉरिसने 60 चे 50 केले शेवटी. आपण चला ते आता फायनल. सगळं बॅग वगैरे ज्या असतात त्या वरच्या बाजूला ठेवायच्या असतात. आपली बॅग यांनी वरती टाकली आहे, लक्ष द्यावं लागेल. A few moments later. आपण गाणगापूरला. हे पुढे बस स्टॉप आहे, या बाजूला लेफ्ट साइडला. याच्या एकदम कोपऱ्यावरच आपण उतरलोय. आपण लॉज वगैरे बघू, रूम वगैरे बघू, कुठले मिळते काय मिळते ते. आपल्याला एक दादा भेटले इथे. ते बोलताय की त्यांच्याकडे रूम आहे, पण त्यांची रूम जाऊन बघू आता कशी आहे काय आहे ती. ते घेऊन चालले आपल्याला. मी बघू शकता. तरी बस स्टॉपच्या मागच्या बाजूला वाटतंय मला त्रिमूर्ती लॉज आहे. त्रिमूर्ती लॉज. फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये आलोय आपण. आता आपली ही रूम आहे, आपण बघू शकता अशा पद्धतीची. आपण काही जास्त मोठी रूम नाही केली. 2 बेडचीच एक कॅपॅसिटी असणारा बेड आहे. त्याच्यामध्ये एक अटॅच वॉशरूम टॉयलेट बाथरूम आहे. फक्त फ्रेश होणार आहे आणि कुंडावर जाऊन स्नान करून यायचंय. परत इथे वाटलं तर परत आंघोळ करून आपण गाणगापूर दर्शनासाठी निघणार आहे. चला. Meanwhile. तर आता रूम मधून आम्ही बॅग वगैरे रूमलाच ठेवल्या आणि आता आम्ही अमरजा संगम, भीमा अमरजा संगम या ठिकाणी कुंड आहे छान, तिथे स्नानासाठी चाललोय आम्ही 4. तर या ऑटोमध्ये आम्ही स्पेशल ऑटो करून घेतला, कारण वेळ वाचायला पाहिजे म्हणून. कारण शेअरिंग करायला 10 लोक लागतात त्यांना. त्यामुळे आता आम्ही शेअरिंग न करता डायरेक्ट पर्सनलच ऑटो करून घेतला, जेणेकरून पटकन जाऊन आपलं दर्शन करून येता येईल. तर हा परिसर आहे अमरजा कुंडाच्या बाहेरचा, भीमा अमरजा कुंडाच्या बाहेरचा. या बाजूने रस्ता आहे. चप्पल पुढेच काढू आपण, पूजेची थाली वगैरे घेऊ त्या ठिकाणीच. असे छोटे छोटे दुकानं पण इथे बघायला मिळतील आपल्याला. तुम्ही पूजेचे थाली वगैरे घेऊ शकतात. आणि अमरजा दोन्ही संगम. भीमा नदी म्हणजे भीमशंकर नदी. पंढरपूरला चंदरचा भाग आहे म्हणून चंद्रभागा नदी म्हणून भीमा नदी. अमरजा नदीमध्ये रावण आपल्या 2 पाणी पण प्रकट झालेलं आहे. त्याच्यासाठी उत्तरवाणी दक्षिणवाणी महाराज इथं अनुष्ठान केलेलं संगम. त्याला म्हणते भक्तिस्थान. हे तिथं 8 तीर्थ आहेत. पहिला तीर्थ षटकुल तीर्थ. जर तुम्ही प्रोक्षण करून घ्या तेव्हा आंघोळ्या करून वल्ले कपडेनं हे करा तुम्ही. हे तिने रिटर्न आणायचं नदीतून. हा
तुम्ही रिटर्न आणायचं का? अंघोळेकर वल्ल्या कपड्यानं हा दिवा हा दिवा पेटून हा नारळ नदीमध्ये सगळं नदीमध्ये अर्पण करायचे गंगेला. त्याच्यानंतर हे 2 दोरा असते, दोन्ही दोरा वल्ला करायचं, वल्ला कर भिजून काय करायचं रिटर्न आणायचं आणि हा दिवा बी रिटर्न आणायचा. त्याच्यानंतर हे प्रसाद बी रिटर्न आणायचं. रिटर्न आणून आतमध्ये औदुंब वृक्ष आहे तर इथं नाही, हे अश्वत्थ वृक्ष आहे, इथं दोरा बांधून नका. आतमध्ये औदुंब वृक्ष आहे. हे औदुंब वृक्षाला तुमच्या मनात जे आहे बोलून दर्शन करून एक दोरा बांधायचं, एक दोरा तुमच्या हातात बांधून घ्यायचा, 3 घाट मारायचं, 3 घाट मारून तुमचे जे मनात बोलून बांधायचं. त्याच्यानंतर हे दिवा लावायचं. 1 वर्षाचा वाती असते, ते वर्षाचं वाती, हा वाती, हे वाती लावायचं. लावणं झाल्यावर 3 फेऱ्या मारायचं आणि तिथं गुरुचरित्र पारायण वाचायचं. त्या 5 लोकांना हे प्रसाद वाटायचा. त्याच्यानंतर ही एंट्री आहे ना, तसं त्या साईड एक्झिट आहे. महाराजांनी अनुष्ठान केलं, दत्तांचं मंदिर आहे आणि मागे संगमेश्वर आहे. हे सर्व एक संगमवरचं दर्शन आहे. गाणगापूर मध्ये पहिलं आलं तर संगमवर यायचं, हे दर्शन पूर्ण करायचं आणि जाताना भस्मडोंगर आणि औदुंब वृक्षाची माहिती सांगतो तुम्हाला. हे औदुंब वृक्ष म्हणजे पूर्वी महाराज होते, 600 वर्षाच्या पूर्वी श्रीमान नरसिंह सरस्वती महाराज तिथं होते ना, त्या काळामध्ये एक ब्राह्मणाला कुष्ठरोग झालेला असतो. ते गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे. ते तुळजाभवानीची सेवा करत असतात. तुळजाभवानी एक दिवस त्याला स्वप्नामध्ये येऊन सांगते. पूर्वी गाणगापूरचं नाव गंधर्वपूर होतं, तर ब्रह्मराक्षस आणि भस्मासूर राक्षस होते. त्याचं सगळं झाल्यानंतरच गाणगापूर झाले. मग तिने स्वप्नामध्ये येऊन सांगते तिथे एक गाणगापूर म्हणून गाव आहे, ते नरसिंह सरस्वती ऋषी त्यांना जाऊन भेट मिळते. मग त्यांना स्वप्नामध्ये असते ना, मग उठून बघितलं पण असतं देवीनं स्वप्नामध्ये सांगितलं. मग तिने काय म्हणते सकाळ तिकडून निघते. मग ते आता तुम्ही उतरले गावात, निर्गुण पादुकाचं मंदिर आहे, तिकडे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये महाराजांनी राहायचं. मग तिथं त्यांनी रोज सकाळी पहाटे 3ला काकड आरती होती. गाणगापूरचं मंदिर होतं, पहाटे 3ला काकड आरती होत्या. काकड आरती झाल्यानंतर मग त्यांनी 3:30ला निर्गुण पादुका ओपनत. मग झाल्यानंतर ते महाराज इथं अनुष्ठानाला निघतात, पाय निघते, चालत येते. रस्ता आहे, विश्रांती कट्टा आहे, जाताना विश्रांती केलेली कट्टा आहे. मग त्याने इथं येऊन अनुष्ठान करते, रोज गोळ्या करून अनुष्ठान. मग त्याला तिकडे जाते, तिकडे नसते महाराज. मग त्याने तिकडे नसल्यावर इकडे येऊन त्यांना महाराजांना पाय पडतात. पाय पडल्यावर त्यांना एक सुकलेला लाकड देते. तरी ते ब्राह्मणाला कुष्ठरोग होतो, त्या ब्राह्मणाला सुकलेला लाकड दिल्यावर मग त्यांना म्हणते हे लाव, रोज पाणी वाटणं. त्यांनी फक्त नदीतून पाणी आणायचं, वाटायचं रोज. 5-6 महिने गेले की त्याला पान सुटले की त्यांच्या अंगावर कुष्ठरोग निघून जातो. हाच औदुंब वृक्ष आहे. 600 वर्षाच्या पूर्वीचा वृक्ष आहे. तुम्ही जे बी सक्सेसफुल होतं मनापासून तेवढा पॉवरफुल ते औदुंब वृक्ष आहे. 600 वर्षाचा औदुंब वृक्ष आहे परंपरा. त्याच्यानंतर तुम्ही गावात भिक्षा मागते, गाणगापुरामध्ये भिक्षा मागायचं महत्व आहे. साक्षात दत्त महाराज भिक्षा मागते. भिक्षा मागायचे आणि भिक्षा वाटायचं महत्व आहे. 12:30ला असते तर ते तुम्हाला वाटत येतात नाही. तुम्हाला जर आरती पाहिजे असली संध्याकाळी 7:30ला आरती आणि 8ला पालखी असते गावात. एवढं दर्शन करून या. गुरुदेव.
वटवृक्षाकडून आलोय. वटवृक्षाचं दर्शन आपण घेतलंय आणि वटवृक्षानंतर आपण जाणार आहे दत्त मंदिराकडे. एकाच बाजूला उजव्या बाजूला दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे, त्या बाजूने आपण आता चाललोय. तर इथून पुढे गेल्यानंतर भस्म डोंगर आहे. तर भस्म डोंगराकडे आपण आता चाललोय. मंदिराच्या वटवृक्षाचं जिथे दर्शन घेतलं त्याच्या बाजूलाच भस्म डोंगर आहे. तर भस्म डोंगराकडे आपण आता चाललोय. इथं पूर्वी भस्म खूप असायचा, पण लोक घेऊन गेले, तर आता खूप कमी भस्म इथे उरलाय. आपण बघू असला तर. राख असते, पूर्वी खूप असायची इथे, पण आता सांगता येत नाही. बघा इथे असायची भस्माचा डोंगर. इथे चप्पल बूट बाहेरच काढून जावं असं सगळं काही इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. बघू शकता की भस्म शोधताय. हा तो परिसर आहे भस्म डोंगराचा पूर्ण. या ठिकाणी अशा पद्धतीने मातीमधून भस्म काढला जातो. इथे काहीतरी आहेत, त्या भस्म काढताना दिसतंय आपल्याला. श्री गणेशाय नमः. नाम धारक भक्ताची चांगे क्षेत्र विस्तारेशी अवतार झाला मनुष्य. तर आपण आहेत आता भस्म डोंगरला. तर भस्म डोंगरचं महत्व मला जेवढं माहिती आहे तेवढंच सांगतोय की हजारो वर्षापूर्वी परशुरामांनी या ठिकाणी खूप मोठे मोठे यज्ञ केले होते. त्या यज्ञांमधून हा भस्म या ठिकाणी तयार झालेला आहे. तर अशी मान्यता आहे भावी भक्तांची की हा भस्म जर घरी नेला तर आपल्यावर येणारी संकट असतील किंवा काही वाईट किंवा बॅड एनर्जी असतील त्या आपण निघतील. म्हणजे एक चांगलं ब्लेसिंग्स आपल्याला मिळतात असं म्हटलं जातं. आणि एक दुसरे पण आहे, एक दगड ठेवतात. ते काही ज्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी पण या काही गोष्टी केल्या जातात असं म्हणतात. जसं की हे बघा माझे मित्र करतायत, हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने या ठिकाणी रचना केलेली असते. मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी केलं जातं असं म्हणतात. वैभव पण ठेवतोय एकावर एक. जी काय मनोकामना आहे काय माहिती, पण ठेवतोय आता. वैभव काय मनोकामना आहे? सांगत नाही मित्र. का? नाही सांगत नाही. तो म्हणतो नाही मी सांगत नाही बोलतोय. मोठी वाटते, पण बघू. तू ठेवलेस? मोठी वाटते. सांगितले पूर्ण नाही होत म्हणे. सांगितलं तर पूर्ण होत नाही असं. वैभवजी पण मोठी ठेवले. या ठिकाणी खूप भावी भक्त येत असतात. या ठिकाणी हे बाबा बसले आहेत, पाठ करताय. शुभम पण आता मनोकामना मागायला लागलाय. शुभमला तरी विचारू. शुभम काय मागितलंय? शुभम पण काही सांगायला तयार नाहीये, सगळं ठेवताय. बघू.
आपण आता आलो इथे गाणगापूरच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये. खूप मोठा असा मठ आहे हा. मला असं वाटतं गाणगापूरमधला सर्वात मोठा केंद्र आहे हे स्वामींचं, आणि मठही म्हणू शकता. खूप मोठा आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही सगळे एक 2 मिनिटं दर्शन घेऊन लगेच पुढे निघणार आहेत. अशा पद्धतीने खूप मोठा हा सेवेकरी निवास आहे. इथे सगळे सेवेकरी थांबू शकतात. रात्री वगैरे उशीर झाला इथे थांबू शकता. मोठा परिसर आहे हा. इथे खूप प्रसन्न वातावरण या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. छान असं वातावरण आहे बघा. आपण आलो आहे गाणगापूरला दत्त मंदिराच्या बाहेर. दत्त मंदिरच्या बाहेरचा परिसर हा आहे, जिथे तुम्हाला घरामध्ये पूजेसाठी लागणारं साहित्य वगैरे सगळं तुम्ही इथून घेऊ शकता. मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा हा बाहेरचा पोर्शन बनवलेला नव्हता. तुम्ही बघू शकताय आता खूप छान बनवलंय, कारण आता खाली ऊन पण कमी लागतंय त्यामुळे. आणि इथे गाडी पार्किंग लावून ठेवली आहे सगळ्या लोकांनी. ऍक्च्युली गाडी पार्किंग साठी नाहीये, पण तरी पण लावली आहे. श्री दत्त गुरु महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सो फायनली दत्त मंदिरांच्या दरबारामध्ये आपलं एंट्री झालेली आहे. असा हा मोठा गेट आहे. आपण चाललोय दर्शनाच्या लाईनकडे. इथे लिहिलेलं आहे देवस्थान सेवा सेंटर. मंदिराचा कळस वरती आल्यानंतर दिसतो. मंदिर दिसतो तुमच्या बाजूने. गर्दीच नाहीये. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा खूप गर्दी होती. तुम्ही बघू शकता पूर्णच खाली पडलंय, आणि आम्ही फक्त 3-4 जण या ठिकाणी जाताना दिसतोय. ते पण आम्हीच आहेत, कोणीच नाहीये. एक पोर्शन आपला वाचला आणि आपण डायरेक्ट आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहेत. ते पूर्ण अशी लाईन आहे लांब आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. फार जास्त नाहीये, मोजून 10 मिनिटं लागतील दर्शनाला. या ठिकाणी संध्याकाळी आरती असते तेव्हा फार गर्दी असते. आता गर्दी कमी आहे. मंदिराचा गाभाऱ्याकडे जाण्याचा रस्ता आहे. फायनली आपलं दत्तगुरूंचं दर्शन झालेलं आहे. आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊन रिटर्न आलोय. आता रूमला पोहोचलोय. आता इथून आपण लगेच आपली 5-5:30च्या दरम्यान आपली बस आहे. बस मिळेल किंवा प्रायव्हेट गाडी मिळेल, जे मिळेल ते. आपण आता गाणगापूरच्या बस स्टॉपला जाऊ आणि तिथून निघूया सरळ अक्कलकोटला. 2 तास लागतील आपल्याला अक्कलकोट जायला. नंतर अक्कलकोट नंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला रूम करावी लागेल. आता परत हा आपला टूर 3 स्पॉट्सचा होता. 3 देवदर्शन आपल्याला करायचे होते. पहिला होता गाणगापूर, दुसरा होता अक्कलकोट आणि तिसरा होता तुळजापूर. तिन्ही आपल्याला एका ब्लॉगमध्ये टाकणं शक्य नव्हते, म्हणून आपण काय केलंय, गाणगापूरचा हा स्पेशल ब्लॉग केलाय
आणि अक्कलकोट आणि तुळजापूर याचा एक पार्ट 2 करणार आहे. तर आता आपला सेकंड ब्लॉगमध्ये आपण अक्कलकोट आणि गाणगापूर बघूया.